तर मित्रांनो, स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. आता आज आषाढी एकादशी आणि आम्ही चाललो आता बघायला काय, आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्ही आलोय आता इथं काहीच चालू नाही आहे आणि हे मित्र यांचं तोंडासाठी उतरेले आता इथे काहीच चालू नाही. आता पुढे जाऊन पाहतो काय चालू आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो गणपती मंदिरात पाहून येतो तिकडे काय चालू आहे. आता चाललोय गणपती मंदिरात. आता पुढचं पुढं तुम्ही व्लॉग पाहत राहा आणि आजचा व्लॉग लय भारी होणार आहे. पुढचं पुढं पाहत राहा. पुढच्या पुढं पात्र. आता आपण जातो गणपती मंदिरात. बघू पुढं तुम्हाला गणपती मंदिर दाखवत कसं आहे. आता थोडं लांब राहिले तर भेटू गणपती मंदिरात. आपण आलेले मित्र येत आहे. गणपती मंदिर झाल्यावर आपण तुम्हाला गणपती मंदिर दाखवतो कसं आहे. तुम्ही बॅकग्राऊंड पहा. आमचा पुरं मोकळा वेळ आहे. इथं क्रिकेट खेळायला येतो आम्ही आणि गणपती मंदिरला भारी आहे. तुम्हाला दाखवतो मध्ये कसं आहे. चला लवकर लवकर पुढच्या पुढं तुम्ही पाहत राहा. तर हे गणपती मंदिर आहे आपलं, पाहू शकता तुम्ही. हे बघा बॅकग्राऊंड. मंदिर तर लय भारी मित्रांनो. हे मंदिरात मी दररोज येत नसतो, पण जेव्हा सुट्टी असते मला तर नक्की मंदिर आहे मित्रांनो. हे मंदिर लय भारी आहे आणि तुम्ही एकदा या मंदिराला व्हिजिट करा. हे बघू शकता तुम्ही गणपती मंदिर आमचा लय मोठा मंदिर आहे आणि मैदान पण लय मोठं आहे आणि एक खदान आहे. आणि तुम्हाला दाखवतो एक जागा दाखवतो तुम्हाला. ते साप निघला होतं मित्रांनो. आम्ही नाही बघितलं, आम्हा मित्रांनी बघितलं होता. हे पहा इथून साप निघला होता. कुठे गेलं ते? हां तिथून साप निघला होता मित्रांनो. लय मोठा होता वाटतं, मला मित्रांनी सांगितलं होतं. साप लय मोठा निघला होता आणि आम्ही आता इथं फिरू राहिलो. आता कुठं काय चालू नाही तर काय करा जाऊन. आणि बाबा माझ्या बॅगच्या ग्राउंड पुरी खदान आहे मित्रांनो, खदान. आणि जरा खदानी पाणी भरलं आहे, पुरी खदान भरली तिथं. आणि आम्ही तर मागं तिकडे फिरू राहिलो. हे बघा माझं बॅकग्राऊंड लय भारी मंदिर मित्रांनो. तुम्ही नक्की या मंदिराला एकदा विजिट तरी करा आणि तुम्हाला हेच विनंती, मंदिर नक्की एकदा तरी या. आजचा व्लॉग जास्त मोठा नाही, लय मोठा व्लॉग होणार आहे आपला आज. आता आम्ही व्लॉग बनवता कुठं आलं ते आम्हाला पत्ता नाही लागला. आम्ही दुसऱ्या रस्त्यात घुरलो. या आमचं मागचं इथं गेलतो आम्ही. आमची चप्पल पलीकडे, तर आता चप्पल घेतो आम्ही आणि घरी निघतो. तुम्ही व्लॉग पाहत राहा. तुम्हाला पुरं मी दाखवणार आहे आज आमच्या इकडली आषाढी एकादशी पंढरपूरची. पुरं व्लॉग पाहत राहा मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हे आपलं गणपती मंदिर आहे. नक्की एकदा यायला तरी विजिट तरी करा मित्रांनो. नक्की इकडे या. आणि इथं दिगतलं दर्शन पण लय भारी आहे आणि मंदिर पण लय भारी आहे मित्रांनो. हे बघा हे मैदान पुरं खेळायसाठी आम्ही रोज येत असतो इथं खेळायला. इथं खेळायला पण मंदिर लय भारी मित्रांनो. एक नंबर मंदिर आहे आणि मी रोज येत असतो इथं खेळायला. आणि इथं आता साबुदाणा बनवणं चालली ते पाय. साबुदाणा बनवणं चालली आता इथं. आता आम्ही चालू आहे घरी जातो आता मस्तपैकी छापमध्ये घरी जातो. आणि घरी आता ट्युशन आहे आपलं ट्युशन मित्रांनो. आता 10 वाजता, आता 9:30 वाजले. अजून अर्धा घंटा बाकी आहे. अर्धा घंटा आम्ही आता कुठं फिरणार आहे तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि आम्ही लय जागा फिरणार नाही आता. तुम्ही पुढे पात्रा. तर मित्रांनो ऊन पण कडक पडले सगळं डोळ्यावर ऊन. आणि मी उन्हात पण ब्लॉग करू राहिलो फक्त तुमच्यासाठी मित्रांनो. मला सपोर्ट करा मित्रांनो प्लीज. आपण नवीन ब्लॉगर आहे. आता ब्लॉगिंग चालू केली आहे तर माझ्याकडून लय चुका होऊ राहिले तर मला माफ करा आणि मला सपोर्ट करा मित्रांनो. लाईक आहे सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही आता पुढं पाहत राहा. हे ब्लॉग लय भारी होणार आहे. आता आम्ही घरी चालले. तुम्हाला घरी जाता का तुम्ही. आता आम्ही घरी चालले. आता आमचं घर जवळ झालं आहे. आता आम्ही कमानीच्या आत घुसणार आहे आणि मी तुम्हाला आमची कमान दाखवतो. आम्ही कसं मध्ये जातो आणि तुम्ही बघत राहा आमची कमान कसं मध्ये जाते. आणि तुम्हाला ब्रॅकग्राऊंड करून मी कमान दाखवतो मित्रांनो. याच्यामध्ये चाललो आता आम्ही छत्रपती नगर. आता आम्ही घरी चाललो आहे. आता मी जातो माझ्या मित्राला बोलायला पुढच्या. ते मित्र तुम्हाला दाखवतो. माझ्या मित्र तुम्ही ते बघितलं नसेल आणि ते मित्राला तुम्ही बोलून दाखवतो. तर आता आपण आपल्या मित्राला बोलणार आहे. बोलत थांबा. तर मित्रांनो तो आला नाही आहे कारण की ते आंघोळ करू आला. आंघोळ करून तुम्हाला नंतर दाखवतो. ते मित्र माझा मित्र आहे, लय भाई मित्र आहे. आणि आम्ही आज चाललो आहे पुढं सरळ. आता जातो घरी आणि पुढचा ब्लॉग बघत राहा. अजून ब्लॉग जास्त मोठा नाही, 5-6 मिनटं आहे फक्त. पण आज आषाढी एकादशी म्हणून एवढा मोठा ब्लॉग चालला आहे. तर आता आपण घराजवळ आलेली. आता घरात जातो मस्तपैकी. घरात जातो बघतो घरात काय चालते. आता घरात जातो बघू आता पुढं. आता घर आलं आहे आपल्याजवळ. घराकडे चाललो मी आणि त्यावेळेस माझा मित्र आला आहे. आता तेव्हा तुम्हाला दाखवतो. मित्र चालले आता चाललो आहे मी. ये बघा त्यावेळेस मित्र आहे. चाललो आता मी सरळ. आता घरी जातो मस्तपैकी. आता घर आलं तर आपल्या तिथं आणि बारीक सबस्क्रायबर भेटले होते आपल्याला. बारीक सबस्क्रायबर. या पाहिजे आपला मित्र आलेला आहे. त्यावेळेस ड्रिप मारणार आहे. ड्रिप मारली होती यांना. तर आपण घरात चाललो आता.
तर आपण आता घरात आलेलो आहे. आता पुढचा ब्लॉग नंतर बनवतो. आता आपण जाऊन भेटू 2 घंट्यानंतर. हे आमच्या इकडलं जागृत हलवाई मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथे ते आषाढी एकादशीचे म्हणून साबुदाणा वाटप चालू आहे आणि ते रक्तदान बी होतं. ते मंदिर पाहू शकता. तर मित्रांनो आपण आलो आता मंदिरापाशी आषाढी एकादशीच्या पांढरा आमच्या संभाजीनगरमध्ये एक विठ्ठल माऊलीचं मंदिर आहे पंढरपूरमध्ये. तर आपण तिथे जातो. आता तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे. 5 ब्लॉग. सकाळी लय गर्दी होती. आता गर्दी कमी आहे म्हणून एवढं मोकळा जमून राहिलं. सकाळी लय गर्दी होती. सकाळी मोबाईल धरता येत नव्हतं. तर आता काही एवढी गर्दी नाही आहे. आता आपण जाऊन राहिलो सोबत सगळं घरचे आपली चाललं आहे सरळ आणि ते लोक आहे तरी मी गावाला झालो सरळ कॅमेरा चालू केला आणि जे बोलणं चालू करू राहिलो नुसतं बोलत राहू राहिलो. आता मंदिर आल्याच जवळ मंदिर समोर आहे. आता बघू मंदिर आहे विठ्ठल माऊलीचं. तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता मध्ये जाऊ शकत नाही वाटतं. मी बाहेरून दाखवून राहिलो पाहून घ्या. लाईट आणि सगळा घोळ घातला तर मंदिर क्लिअर दिसला असतं. तर आता आपण दर्शन करून आलेलो आहे. दर्शन केलं मध्ये व्हिडिओ काढून नाही दिला आम्हाला. मी गेलो नव्हतो पहिली गोष्ट. दर्शन करून आल्यावर बाहेरूनच केलं. आता पुढं चालले. आता गर्दी वाढली थोडी. मग आता पुढं तुम्हाला नंतर दाखवतो. आपण आता दर्शन करून घरी आलो आहे. आता आपण दुकानावर पण गेलो काहीतरी कामासाठी. तर आता घरात चाललो आहे. मी घरात चाललो. आता घरात आलो आहे. घरात आलो आता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.